गर्व आहे आणि खूप खुशी आहे. पहिल्यांदा एक नाही दोन ब्लॅक लेडीज आल्या आणि नागपूरचं नाव अजून रोशन झालं पाहिजे हेच माझी प्रार्थना आहे. हे गाणं एका दिवाळी पार्टीमध्ये लॉन्च झालं होतं. गाणं बनलेलं होतं आणि मी असंच गुणगुणत होतो दिवाळी पार्टीमध्ये आणि तिकडे संदीप रेड्डी वांगा सर पण आले होते. त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांना ऐकून खूप खुशी झाली की हे खूप चांगलं गाणं आहे आणि त्यांनी विचारलं मला मी यूज करू शकतो का, आणि तसं हे गाणं फिल्ममध्ये आलं. खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि रणबीरला खूप आवडलं होतं गाणं. त्यांचं विजन खूप क्लिअर आहे. त्यांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे. जसं गाण्यामध्ये कुठेही तुम्ही बीट्स नाही ऐकणार. तर डे वन पासून त्यांनी म्हटलं होतं की मला बीट्स नको आहे गाण्यामध्ये, कारण त्यांना माहिती होतं ते कसं फिल्म करणार आहे. जर का तुम्ही फिल्म बघितली असेल तर आपलं करवा चौथचं सीन असतो त्याच्यानंतर ते गाणं चालू होतं. तर त्यांची विजन खूप क्लिअर आहे. त्यांना माहिती आहे की ते काय करतात आणि त्यांना माहिती आहे ते जे करतात ते सुपर हिटच होणार. एक दुकानाची फिल्म येते नेक्स्ट मंथ, त्याच्यामध्ये म्युझिक दिलंय मी, पूर्ण 6 गाणे केले. आणि मग अजून जून जुलैकडे फिल्म येते साले आशिक, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड आणि म्युझिक मिक्स केलं. आणि अजून काही काही वेगवेगळे प्रोडक्शन हाउसेसचे आहेत जे आता इन प्रोसेस है। नाम है श्रेयस पुराणिक और आज मैं नागपुर आया हूँ। मैं इसलिए आया हूँ क्योंकि पहली बार विदर्भ में दो फिल्म फेयर ट्रॉफीज एक साथ आई हैं एंड प्राउडली मैं बताना चाहूँगा कि एनिमल फिल्म का जो सतरंगा गाना है वो मैंने कंपोज किया और गाया अरिजीत सिंह ने। एंड 15 साल से मैं बॉम्बे रह रहा हूँ, बहुत स्ट्रगल है बॉम्बे रहना एंड करते करते आज इस मंजर तक पहुंचना मैं बहुत खुश हूँ। एंड मैं मेरी नागपुर वालों से यही उम्मीद है कि इस चीज़ को और दिल से लगाएं एंड आप लोगों को भी पता हो, इसलिए आज ये प्रेस कॉन्फ्रेंस रखी है ताकि नागपुर में और विदर्भ में आई है ब्लैक लेडी, उस चीज़ को हम साथ में सेलिब्रेट करें। एंड और भी नागपुर से जो टैलेंट है वो बॉम्बे आए और भी बॉलीवुड में आए, ये मेरी दरख्वास्त है। एंड आई एम रियली रियली हैप्पी फॉर माई सेल्फ, फॉर माई फैमिली एंड फॉर ऑल द नागपुरकर्स। टैलेंट है तो कहीं का भी वो देंगे, बट नागपुर है तो हम नेचुरली चाहेंगे नागपुर से और टैलेंट आए। अगर नागपुर में एक मेरे जैसा टैलेंट है तो मुझे पता है कि और भी टैलेंट होंगे, साथ में सेलिब्रेट करेंगे। अभिमान याचाच आहे की आम्ही जे स्वप्न पाहिलं ते आज पूर्ण झालं त्याचं। त्यांनी जे मोठे मोठे लोक मिळवू शकत नाही ते आपल्या कमी वयात मिळवलं। ऍक्च्युअली आम्ही त्यावेळेस पूर्वापूर दत्ताच्या ठिकाणी दर्शनाला होतो आणि सकाळीच आम्ही अभिषेक केला होता की महाराज त्याला योग्य त्याचं हे मिळू द्या, आणि तसंच घडल्यामुळे तर फारच आनंद झाला की देवाच्या कृपेने त्यांनी हे यश मिळवलं। खूप आशीर्वाद आहे देवाचे आणि त्याच्या बायकोने त्याचं खूप कौतुक केलेलं आहे, त्याला खूप साथ दिलेली आहे, त्याची मेहनत शेवटी, आणि मोठा आशीर्वाद त्याच्या आईचा आहे। संस्कार म्हणजे आमचं म्हणजे माझं सासरचं घराणं सगळं गाण्यातलंच आहे। म्हणजे माझ्या सासूबाई त्यांच्या आई सगळे गाणारे होते, सगळे गाणारे म्हणजे टिळक आले होते तेव्हा त्या गायल्या होत्या माझ्या पणजी सासू। तर तेव्हापासून हे बायकोडून मिळाल्या लोकांच्या घराण्यातच माझ्या सगळ्या नंटा गाणारे आहेत, माझे मोठे दीर गाणारे आहेत।